लागा सवर ना कसं आहे दुपारचं दणका भेळ आहे भेळ कर की मग पटापटा कशी मग करते सांगू दे मी काय काय घेतलंय तिथं भाऊ बघा इथं चिंचचं गुळाचं पाणी आहे इथं मीठ आहे कोथिंबीर आहे कांदा आहे तेल आहे आणि टमाटा आहे हं. अंबारी आहे कर पटापटा लेकर आणि थांबले भेळ तिथं ती फरसाण सुद्धा आहे तर पटा 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 करते की भाऊ किती फास्ट आता गिरायकले आले पटापटा कर बर हं. तुमच्या पटापटा सांडील खाली माझं सांडत नाही आणि भेळ चवीची झाली पाहिजे होय होय हं. होणार की दुपारच्या रकाट्यात बसली हा ना तुम्ही? मग आज ग्रहण लागतं या हा 3 वाजता आली तर उरक पटापटा सवर ना हा. ती काय आहे चिंचचं पाणी कुठं आणली चिंच खाली झाड आहे मोठं हं. हम्म ते लय तू लेकर ठसका मारते ती थोडंच आहे ते लय घेतलं नाही ही काय आहे? मीठ हं. चवीनुसार टाक कर खारट चवीनुसार हा तू काय रेसिपीचे किंग नाही रेसिपीची केक नाही पण हं. आणि हे आंबारी आता मी अशीच कर टाकणार तिखट आहे. तिखट करते लेकर आहे ती घेतं खायला हं. उरक की पटापटा सवर ना अहो ही फोडा लागतंय तिखट तिखट झार आहे आंबारी असू दे तिखट लेकराला लागते लय टाकली बाबा पुरी येते इथं करते जरा. आता फरसाण फरसाण आणलंय मग आणलंय मी गावात मिक्स करून घेते दुपारी असं मित्रांनो झाडाखाली मस्त आंब्याखाली बसायचं काय तर दुपारचं नवं जुनं खात बसायचं आता हा उन्हात आणायचं काय करायचं आता उन्हाळा लागला आता हा आता खरबुजी फिरबुजी आणून तुला देतो खायला फ्रीज आपला नीट करा की करतो आता आपली भेळ रेडी आहे रेडी कशी झाली बघ बर तुम्हाला सांगणार तुम्ही सांगायचं कशी झाली मी सांगायचं असतं काय बघ किती भारी छान आहे छान आहे आणि पहिल्यांदा कुणाला देणार आहे माहिती तुझ्या फॉलोअर्सला दे अगोदर मग तीच की तीच करायला लागली आता बघा हे त्याला तुम्हाला हो का भेळ खायला या